शिरोळ तालुक्यातील दानोळ येथे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व आंदोलन अंकुश संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. तुकाबाई डोंगराच्या पायथ्याशी भक्कम बंधारा उभारून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा व शेतीसाठी जलस्रोत वाढवावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती. गेल्या 8 दिवसापासून संघटनेचे कार्यकर्ते उदय होगले आणि ग्रामस्थ सातत्याने आंदोलन करत होते. अंबाबाई मंदिरासमोरील झाडा बसून करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. यांनी येत्या 8 दिवसात तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच बंधारा उभारीसाठी शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. दरम्यान 1 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय ग्रामस्थांसमोर कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून थेट माहिती देण्याची स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत व्हावी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.